गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळचे 5:30 झालेले आहेत. आमचं सगळं आवरलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी छान मस्त असा ड्रेस घातलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी असा छान मस्त असा हा ड्रेस घातलेला आहे. तुम्ही बघितलं असेल, मी छान मस्त असा अनारकली ड्रेस घातलेला आहे आणि मी माझ्या मावशीकडे चाललेली आहे. आज ताईकडे चाललेली आहे. ताईने खूप छान मस्त असा बंगला बांधलेला आहे आणि आज त्या बंगल्यामध्ये घरभरणी आहे, पूजा आहे आणि जेही कार्यक्रम आहेत ते संध्याकाळी आहेत. म्हणजे हळदी कुंकू किंवा गोंधळ वगैरे ते संध्याकाळी आहे. सकाळी फक्त होम हवन आहे आणि पूजा आहे, जशी पूजा असते, आणि गृहप्रवेश आहे. सकाळी गृहप्रवेश आहे, त्यानंतर होम हवन आहे, असं आहे. आणि ज्यांना म्हणजे दर्शन घ्यायचं असेल तर येऊन दर्शन घेऊ शकतात, पण बाकी सगळे कार्यक्रम संध्याकाळी आहेत. हळदी कुंकू, त्यानंतर गोंधळ वगैरे ते सगळं संध्याकाळी आहे. आणि माझी ताई म्हणजे माझ्या मावशीची मुलगी, म्हणजे माझी मोठी ताई. तर तेच आता आम्ही चाललेलो आहोत. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आता 5:30 वाजलेले आहेत सकाळचे. तर आम्ही इथून 5:45 वाजता निघू, कारण 6 वाजता इथून बस आहे. आता तुम्ही विचार करत असाल एवढे पहाटे 6 वाजता हे चाललेत कुठे? तर एवढंच सांगेल की आम्ही 6 वाजता का निघतो आहे, कारण 9 नंतर खूप कडक ऊन असतं आणि ते मला नाही झेपणार. आणि मी आणि नशा आम्ही दोघंच चाललेलो आहोत. पप्पा नाही येणार आहेत, कारण पप्पांना ते ना जास्त प्रवास किंवा बाहेरचं जास्त ऊन नाही सहन होत. तर मी आणि नशा आम्ही दोघंच चाललेलो आहोत, लवकर चाललेलो आहोत वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग लवकर पोचू. आणि मला आहे ना त्या म्हणजे तिथे गेल्यानंतर पूजेचे किंवा घर भरणीचे किंवा गृहप्रवेशाचे अगदी मला आहे ना खूप साऱ्या गोष्टी मला कॅप्चर करायच्या आहेत किंवा त्याच्या छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स काढायच्या आहेत. तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. मी खूप एक्सायटेड आहे. ज्ञानेश पण खूप एक्सायटेड आहे तिथे दादा दीदीला भेटण्यासाठी. चला तर आपण निघूया. आणि बाहेर खूप अंधार आहे, म्हणजे 5:45 म्हणजे आता 5:45 होतील, पण एवढा अंधार आहे ना, एवढ्या अंधारात चालत जायचं वगैरे. रोडला तर लाईटी असतात, पण बघू कसं काय ते. मी ते बघू शकतात, मी आज ह्या चप्पलीचं उद्घाटन करणार आहे. तर मी ही जी चप्पल आहे, ही चप्पल मी जत्रेमध्ये घेतली होती. तर आज मी ही चप्पल घालणार आहे. आम्ही चाललो आहे खरं म्हणजे. तर आमच्या ह्या ज्या बॅगा बघून सोनपरीला असं वाटतं की आम्ही तुला इथे टाकून चाललो आहे. शोना, आम्ही तुला नाही गं टाकून चाललो. उद्या आम्ही रिटर्न येणार आहोत गं. हो म्हणजे छोनू, तिला किती वाईट वाटलं बघा ना. तिला असं, ते इथे येऊन उभी राहिली, तिला असं वाटतं बाबा हे मला इथे सोडून जातात की काय. नाही गं माझं छोनू, नाही गं. असं आहे खरं म्हणजे ना. आम्ही उद्या सकाळी येणार आहोत, कारण आज संध्याकाळपर्यंत सगळे कार्यक्रम आहेत म्हणून. बाय शोनपरी. तर आम्ही आलेलो आहोत इथे बस स्टॉपवरती. तुम्ही इथे बघू शकतात पूर्ण म्हणजे आता थोडं थोडं उजाडतं आहे आणि कोणीच नाही आहे इथे. तर 6ला 1-2 मिनटं बाकी आहेत. तुम्ही इकडचं सकाळचं 6 म्हणजे सकाळी अर्ली मॉर्निंग 6 वाजताचं वातावरण बघू शकतात. हे बघा, आता हा चंद्र आहे, हा हळूहळू मावळेल असं आहे. आणि हे सकाळचं वातावरण आहे, खूप शांत आणि थंड आहे. बापरे, गाडी किती फास्ट होती ना रे ज्ञानेश. गेम खेळत होतो ना. हो, ज्ञानेशकडे ही पिशवी दिली, तर ती पिशवी किती जड लागते. आणि इथे ना सकाळी आहे ना, तुम्हाला आवाज येत असेल, सकाळी अर्ली मॉर्निंग असे जे कोंबडे असतात किंवा असा कोंबडा आरवतो आणि तेव्हा समजतं की सकाळचे 6 वाजलेले आहेत, सकाळ झालेली आहे. आणि इकडे ह्या साईडला जो रोड जातो ना, तर इथे सुद्धा आतमध्ये एक गाव आहे. इकडे आतमध्ये एक सापना गाव आहे. आणि मी तुम्हाला सांगले की एक सापना फाटा आहे आणि एक सापना गाव, म्हणजे एक आतमधला सापना आहे आणि एक
म्हणजे फाट्यावरचा सापणा. फाट्यावरचा सापणा म्हणजे मध्ये रोड जातो आणि साईडला घरं आहेत. तर असे 2 सापणे आहेत. बोल. अरे तिकडे पण आतमध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव नाही मला माहिती, आजोबांना माहिती, आपण विचारू हां आजोबांना. हां, आणि तिकडे बघा सकाळी ते कुत्री पण जमलेत. हे बघा दिसत नाही आहे थोडं, तिथे जमले सगळे एकत्र. तर आता आम्ही बसची वाट बघतोय, कारण आम्ही बरोबर 6ला 2 ते 3 मिनटं कमी असताना आम्ही इथे आलेलो आहोत. तर आम्ही आता इथून वाट बघू कधी येणार. मला पप्पा बोलले होते की 5:45 वाजता जाऊन उभी राहा तिथे, कारण बस लवकर येते. पण आम्ही 6ला 2 मिनटं कमी असताना पोचलेलो आहोत. टचवूड लवकर बस येऊ दे बाबा. बस मिस होता कामा नाही, माहीत नाही मिस झाले की नाही, कारण मला ना इथे कोणी दिसतच नाही आहे. कारण सकाळी 6 वाजता असतात म्हणजे, पण आता मला इथे कोणीच दिसत नाही आहे. बघते वाट बघून 6:30पर्यंत अजून काय. उत्तम मस्त. आई 3 दिवस मावशीकडे होते. आईला मावशीला खूप मदत केली. आता ताईला आता आई काय केलेली आहे. काय म्हणतो तुला? इशू इकडं बघ. बरी आहेस ना वहिनी, बरी आहेस ना? मजेत. इथे आता सगळेजण पाहुणे हळूहळू जमत आहेत. 8ची पूजा होती, 10 पावणे 10 झालेत. कोण आहे ज्ञानेशा? डॉग आहे. याचं नाव काय? नाही माहिती. जुली आहे ना? जुली. नाव काय? ब्ल्यू आहे, ओरिओ आणि व्हाईट आहे. हां, ब्लॅक आहे. ब्लॅक नाव काय याचं? ओरिओ. ओरिओ. ओरिओ ओरिओ. जाम भारी. त्याला कोंडून ठेवला पिंजऱ्यात. ती वाट लावली दुधाची. चॅनलवरती लाइटिंग आहे ना? तुम्ही याला ओळखलं असाल. दक्ष आहे, ताईचा मुलगा आहे दक्ष. मागच्या वेळेस चालू होतो. हां, आला होता आणि दक्षने एकदा व्हिडिओ शूटिंग केली होती. मी व्हिडिओ सुद्धा टाकला होता. खूप लाईक्स होते. आणि शेवटी पूर्ण घराची हे काय बरं आहेस ना रे? हो बरं आहे. हां, ही माझी ताई आहे आणि आज ताईच्या घराचे घर भरले. काय कसं वाटतं? छान मस्त.
पटकन काढणार बांधा. मावशी कशी बरी आहेत ना? ही माझी मावशी आहे. मी मावशीला ओळखत असताना आम्ही गेल्या वर्षी पापड लाटले होते ना मावशी? खूप मजा केली होती ना. तर पटकन आण. आणि तुम्हाला सांगते या साईडला मावशी आहे आणि या साईडला आई आहे.
दक्षनी पूर्ण बाहेरचे व्हिडिओ काढले होते. कसं वाटलं व्हिडिओ काढताना? दक्षनी पूर्ण बाहेरचे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ क्लिप काढलेले. थँक्यू, यू वेलकम. तर आम्ही आता दुपारी जेवायला बसलो आहे. दुपारच्या जेवणाला बघा काय आहे. ही शेंगदाण्याची भाजी आहे, ही चण्याची डाळ, मशरूम आणि चण्याची डाळ, लाडू, डाळ भात, पापड, मिरचीचं लोणचं आणि आंब्याचं लोणचं. तर हे दुपारचं जेवण आहे. खूप भूक लागली, पोट भरून खाऊन घेतो. आई पोट भरून जेवा. हो पोट भरून जेवा. माझं इकडे बसते ते पण एक हे कर ना ते का तिकडे. गुड इव्हिनिंग गाईज. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. चहा पिला? हो. हा सांगायला आला आहे चला पटापट चहा प्यायला. आता मी चहा प्यायला चालले, पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता 5 वाजता हळदी कुंकू झालं. आता संध्याकाळचा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे. आधी हरिपाठ आहे, त्यानंतर कीर्तन आहे आणि त्यानंतर छान मस्त असं DJ वगैरे असणार आहे आणि मग त्यानंतर छान मस्त असं जेवण असणार आहे आणि त्यानंतर मग वेट डान्स करणार आहे. ओके. डान्स म्हणजे DJ वगैरे आहे, ज्यांना डान्स करायचं तर ते करू शकतात. पण आधी हरिपाठ, नंतर कीर्तन, त्यानंतर हे सगळं आहे. हॅलो. तर चला आता पटापट चहा घेऊया. वाचतो पहा. घर असावं घरासारखं, नको तो नुसत्या भिंती. घर असावं घरासारखं, नको तो नुसत्या भिंती. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. त्या घरामध्ये केवळ माणसं एका नात्यानं आहेत असं नातं नको. त्यांच्यामध्ये जिव्हाळा असावा, त्यांच्यामध्ये प्रेम असावा, त्यांच्यामध्ये अस्मिता असावी. तेव्हा ते घर एकमेकाला टिकून राहतं. म्हणून आपले उत्सव पण आपल्याला कुटुंब संस्था शिकवतात. आता महाशिवरात्रीचा उत्सव तुम्हाला काय शिकवतो? महाशिवरात्रीचा उत्सव आपल्याला हे शिकवतो की एक पारधी बेलाच्या झाडावर चढलेला आहे आणि तो एखाद्या हरणीला बाण मारायला तयार आहे. हरणी समोर येते, हरणीच्या बाण ताणला जातो. ती हरणी म्हणते, दादा तुला मारायचं असेल तर मला मार, पण माझ्या घरी 2 माझी लेकरं आहेत, माझा नवरा आहे, मला त्याला एका डोळे भरून पाहू द्या, मग मी तुझ्याकडे येते, मग तू माझ्या बाण मार आणि मला खाऊन टाक. त्या पारध्याला दया येते. तो पारधी म्हणतो ठीक आहे तू घरी जा. ती घरी जाते, नवऱ्याला सांगते आता मी चालले, तुम्ही मुलांचा सांभाळ करा. तो नवरा तिला सांगतो नाही, लग्नामध्ये फेऱ्या घेतल्या तेव्हा मी तुझी जबाबदारी स्वीकारली होती, तू नाही जायचं. या घरातला प्रमुख घटक म्हणून या घरावर आलेलं संकट, त्या संकटाला मी सामोरं जाणार.
इतक्या छोटी छोटी हरणाची मुलं येतात. बाबा तुम्ही नाही जायचं, आई वडिलांची सेवा करणं हे मुलांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं आम्ही पालन करू. आम्ही त्या पारड्याकडे जातो आणि शेवटी त्यांचं सगळ्यांचं ठरतं. आपण सगळेजण जाऊ, आपण एकमेकाशिवाय राहू शकत नाही. आपण सगळेजण जाऊ आणि त्या ठिकाणी सगळेजण एकत्र म्हणू. सगळी येतात, पारध्याला आनंद वाटतो. एकच सांगितली होती, सगळेजण आले, पारधी बाण ताणतो आणि ते सगळेजण म्हणतात मला मार, मला मार, मला मार. त्या पारध्याच्या हृदयाचं परिवर्तन होतं. तो पारधी म्हणतो अरे ही जनावर आहे, ही जनावर एक मिनिटासाठी मरायला तयार आहे. याला खाली नाती म्हणतात, म्हणून मी यांना मारणार नाही. त्या देवाची प्रार्थना केली आणि पाहतात तर काय, भगवान साक्षात पार्वतीला घेऊन विमान घेऊन येतात आणि त्या पारध्याला विमानात बसवून आपल्या कैलास लोकांना नेतात. म्हणजे जिथे कुटुंब संस्थेची थोरवी गायलेली आहे त्या ठिकाणी भक्तीची सुरुवात आहे. विठ्ठल